या दोघींनी मिळून केलेले आहेत. नुसतं खायचं काम करायला आले. असं करायचं मग डाळ झाल्यास खोबऱ्यामध्ये कसे आहात? आजच्या या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही करत आहोत उकिड्या निवड्या. आता तुम्हाला अर्धवट रेसिपी बघायला मिळणार कारण मी लेट उठलेली आहे. तर इथं मम्मी लाटून करत आहे, इथं काकू करत आहे, इथं थोड्या उकळायला ठेवलेल्या आहेत. इथं खोबऱ्याचं पुराण आहे, इथं डाळीचं पुराण आहे. खोबऱ्याचं पुराण करत आहे. इथं माझी आई पण आलेली आहे. कसं हे कशी कशी माझी एक न्यूरी झालेली आहे. खोबऱ्याच्या पुराणाच्या निवऱ्या मला खूप आवडतात म्हणून आम्ही करायलोय. या बघा निवऱ्या तयार झालेल्या आहेत. या तयार झालेल्या निवऱ्या आहेत. आता मी या भांड्यामध्ये घालणार आहे. गरम गरम आहे. इंटरनॅशनल ब्लॉग गरम गरम आहे. हा बघा रोहित पण आलेला आहे बघायला. खायले बघा इथं माझी बहीण. खरंच खूप छान झालेले आहेत. या दोघींनी मिळून केलेले आहेत. मी नुसतं खायचं काम करायला आले. असं करायचं मग डाळ झाल्यास खोबऱ्यामध्ये मला हे काढायला येईल ना. गरम गरम आहे. मस्त असं वातावरण आहे. इथं रोहित रामायण बघत बसलाय. आजीच्या फेऱ्या सुरू आहे तिकडं तिकडं. कामाचा पोरगा बघा रोहित रोहित. बाबा पण आलेले आहेत. निवऱ्या झालेल्या आहेत. इकडं मम्मी भाकऱ्यांची तयारी करत आहे. इकडं काकू भाजी करत आहे. या बघा इकडं निवऱ्या आहेत आम्ही मगाशी केलेल्या. ह्याच्यात काय निवऱ्या मस्त अशा गरम गरम भाकऱ्या सुरू आहेत इकडं. आमचे काका दुबईवरून आलेले आहेत. इथं काका आणि बाबा जेवण करत आहेत.